गणकन गणात भोवते श्री गजानन महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहेत श्री गजानन महाराज संपूर्ण मंदिर दर्शन। आत्ता आम्ही वाहनतळावर गाडी लावली। इथे उत्तम सोय वाहनांची या टायमाला करण्यात आलेली आहे। मागच्या टायमापर्यंत वाहन बाहेर लावायची गरज पडत होती, पण आता वाहनतळ गजानन मंदिराने हे करून दिलेले आहे। आत्ता वाहन ठेवून आम्ही आता मंदिराच्या बाजूला जाणार आहोत। सर्व परिवारासहित आम्ही आलेलो आहे या ठिकाणी। 4 ते 5 वर्षानंतर आम्ही मंदिरात आलेलो आहेत। 4-5 वर्षाआधी हे वाहनतळ नव्हतं, पण आता मंदिराने उत्तम सोय वाहनांसाठी करून दिलेली आहे। आता जाऊ आपण मंदिर परिसरामध्ये। मंदिर परिसर पाहण्यासाठी सर्व अति उत्साहित आहे आणि आम्ही आता मंदिराकडे चालत चाललेलो आहे। एवढ्या वर्षांनी आल्यानंतर आता एकदम मस्त वाटत आहे मंदिराकडे जाण्यासाठी। आणि मंदिराकडे जायचा मार्ग एकदम अतिसुलभ करून दिलेला आहे आणि आम्ही सर्व परिवारासह असल्यामुळे एकदमच मजा येणार आहे हे आम्हाला माहिती होतं। त्यामुळे आता आम्ही मंदिराकडे जात आहोत। हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी खूप मजामध्ये व्हिडिओ बनवत होतो। हा भाऊही माझा सर्वांना दिसतोच आहे। आता पुढे मी जाणार आहोत मंदिर परिसराकडे। मंदिर परिसराकडे जाताना एकदम म्हणजे सुंदर मंदिर बनवलेलं आहे। एकदम पुढे तुम्हाला दाखवतो फोटो सहित ते, आणि एवढी मजा आली बघा। फायनली आम्ही मंदिरात आलो आहोत सर्व मिळून। फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो होतो आणि आता एक आमची चेकिंग होणार होती मशीनद्वारे। त्या मशीनमधून टुकटुक असा आवाज आल्यानंतर आपण पुढे जाऊ। मला सर्वांनी मदत केली। नमस्कार, श्री गजानन। आम्ही आज बऱ्याच वर्षानंतर माऊलीच्या दर्शनाला आलो आहे, तरी मला खूप आनंद होत आहे। आता आम्ही चप्पल स्टँडकडे होणार होतो आणि त्याच मार्गाने आम्ही जाणार आहे चप्पल ठेवायला। चप्पल ठेवल्यानंतर मंदिरात प्रवेश करू। माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मला मजा येत होती, पण भीती वाटत होती कसं होईल काय होईल, पण चांगला झाला। त्यामध्ये प्रत्येकाने मदत केली। हा माझा भाऊ आहे, याने मला खूप मदत केली त्याचा मोबाईल देऊन, कारण की माझ्या मोबाईलमध्ये ब्लर येत होतं, त्यामुळे फोटो काढताना प्रॉब्लेम येत होता। पुढे आता आम्ही चप्पल स्टँडकडे जाणार आहे चप्पल काढायला। आम्ही सर्व अतिउत्साहित होतो, कारण गजानन महाराजांचे दर्शन हे आम्ही 3-4 वर्षानंतर घेणार होतो। त्यामुळे आम्ही पटापट त्या पावलाने जात होतो चप्पल काढायला। चप्पल काढल्यानंतर आम्हाला लगेच मंदिरात प्रवेश करायचा होता। मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यात जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घ्यायचं होतं। त्यामुळे सर्व अतिउत्साहित होतो। पहिला ब्लॉग असल्यामुळे आम्ही सर्व उत्साहित होतो आणि सर्व मजा घेत होतो। हा माझा भाऊ, मी मागे आहे, पुढे माझी मोठी बहीण, बाजूला आई उभी आहे आणि आम्ही सर्व मंदिरात। शेवटी आम्ही चप्पल स्टँडकडे पोहोचलेलो आहे। सर्वांनी चप्पल काढलेलं आहे। यानंतर आता मी पाय धुणार आहे। शेवटी माझी चप्पल बाकी होती ती दिली आणि त्यानंतर आम्ही पाय धुवायला आता जाणार आहे। त्यामुळे सर्व परिसर पाहत पाय धुवायला जाऊ। पाय धुतलेले, तोंड धुतलेले, आता आम्ही मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाहतो आहोत। शेवटी आम्हाला मंदिराकडे जाण्याचा मार्ग सापडलेला आहे आणि समोर आपल्याला प्रत्येकाने दिसलं जाता श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग। आणि आता आम्ही श्रींच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाहून मध्ये जाणार आहोत प्रत्येकजण। शेवटी आम्ही श्रींच्या समाधीकडे जात आहोत सर्वजण। चप्पल काढले, सर्व काही झालेलं आहे। आता मंदिरा परिसरामध्ये पुढे जाऊन श्रींचे दर्शन आणि गाभाऱ्यात जाऊन देवाचे दर्शन आपण घेणार आहोत सर्वजण। आम्ही सर्वजण गाभाऱ्याकडे पोहोचलेलो आहोत। खरं तर मंदिरामध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही आहे, पण फक्त तुमच्यासाठी प्रत्येकांसाठी मी गाभाऱ्यापर्यंत दर्शन दिलेलं आहे प्रत्येकाला। आपण गाभाऱ्यापर्यंत जाऊ आणि तुम्हाला मी दाखवणार गजानन महाराज। शेवटी गजानन महाराजांच्या दर्शन आपल्याला प्रत्येकाला झालंच असेल। जय गजानन महाराज की जय। गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही गजानन मंदिराला फेरी मारणार आहे प्रत्येकजण। ती फेरी आपल्याला दाखवतो मी। फेरी मारत असताना आपण पाहत आहोत हा जो झेंडा आपल्याला दिसतोय गजानन महाराज मंदिरामधला, हा सर्व आपण पाहता असाल। फेरी मारून झाली, सर्व काही झालं। शेवटी आता आम्ही बाहेर आलेलो आहोत। गजानन महाराज मंदिराचं दर्शन उत्तम प्रकारे झालेलं आहे। एवढ्या वर्षांनी आल्यानंतर आता एकदम आमचा सुखद अनुभव होता गजानन महाराज मंदिरातला। पुन्हा यानंतर आता वाहनतळाकडे जाऊन पुढे आमच्या मार्गाला आम्ही जाणार आहोत। तरी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये